मालवण तालुक्यातील वायंगणी येथील सौ अंतरा हर्षद दुखंडे या विवाहितेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत कालावल पुलाच्या खाली खाडीमध्ये झाडी झुडपात आढळून आला होता। या घटनेला 15 दिवस उलटून गेले तरी पोलीस तपासाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही। त्यामुळे वायंगणे गावातील महिलांनी मालवण पोलीस ठाण्यात धडक देत पोलीस तपासाचं काय झालं असा जाब विचारत अंतरा दुखंडे मृत्यू प्रकरणाचा तपास तातडीने, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात यावा। मृत्यूमागील सत्य परिस्थिती जनतेसमोर आली पाहिजे। यामध्ये कोणी दोषी असल्यास त्याला शिक्षा व्हावी अशा मागण्या पोलिसांकडे केल्या। याबाबतचे निवेदनही महिलांनी पोलिसांना सादर केलं। अंतरा दुखंडे हिच्या संशयास्पद मृत्यूमुळे वायंगणी गावातील महिलांमध्ये भीतीची भावना निर्माण झाली आहे। समाधानकारक तपास न झाल्यास महिला आणि ग्रामस्थांना लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पर्याय निवडावा लागेल। एका मृत महिलेला न्याय मिळत नसेल तर 8 मार्च रोजी होणाऱ्या महिला दिनावर तसंच वायंगणी गावच्या ग्रामसभेवर गावातील महिला बहिष्कार टाकतील। शासनाच्या महिला सबलीकरणाच्या कोणत्याही उपक्रमात महिला सहभागी होणार नाहीत असा इशारा यावेळी उपस्थित महिलांनी दिला। मी सौ संजना सचिन रेडकर, माजी सरपंच वायंगणी आणि विद्यमान सदस्य। ही वायंगणी गावात जी घटना घडली त्याबद्दल आमच्या महिलांमध्ये भीतीचं वातावरण एक निर्माण झालेलं आहे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही मालवण पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे। आणि आत्ता ज्या जिल्ह्याचं आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नेतृत्व एक महिला करत आहे आणि आता इथे बघितलं तर महिला जी निवारण समिती आहे त्याच्यात पण एक महिलाच आहे। त्याच्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त करून महिलांसाठी या ज्या आम्हाला 50% जे आरक्षण भेटलेलं आहे महिलांना, म्हणजे ज्या कामावरती महिला आहे त्यांना 50% आरक्षणामुळे ज्या महिला त्या पदावरती आहेत शासनाच्या, मग त्या महिलांनी आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे। जो आरोपी आहे तो आमच्या समोर आणायचा आणि त्यांना त्याचा जो गुन्हा आहे त्याला शिक्षाही झालीच पाहिजे आणि आम्हाला महिलांना न्याय मिळाला पाहिजे। जो उद्या महिला दिन आहे तो आम्ही कसा काय साजरा करायचा? जर आत्तापर्यंत 15 दिवस झाले तरी पण आम्हाला म्हणजे कुठची जो विचारतो आहे तर आम्हाला पोलीस वगैरे काहीच सांगत नाही आहे की कितपर्यंत आला आहे तपास की वगैरे काय, हे काहीच आम्हाला माहिती पडत नाही आहे। मग आम्ही दाद कोणाकडे मागायची जर महिलांना न्याय मिळत नसेल तर? हेच आमचं फक्त आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांची जी छोटी म्हणजे 2.5 वर्षाची मुलगी आणि आम्हा महिलांना न्याय मिळाला पाहिजे एवढंच आमचं मत आहे। धन्यवाद। मी मालती जोशी, माजी सरपंच, आता विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे। मोठेवाडीमध्ये अंतरा दुखंडे यांचा 28 वर्षाची युवती शिक्षिका होती आणि सदरचा मृत्यू हा गूढ अशा पद्धतीने झालेला आहे, संशयितरित्या। त्याचं अजूनही काही 15 दिवस झाले, आता 13-14 दिवस झाले या गोष्टीला, पण त्याचं अजून काहीच उलगडा होत नाही। आरोपी सापडत नाही। पोलीस तपास चालू आहे, पण पोलीस तपास किती दिवस चालू आहे? 15 दिवस झाले तरी आरोपी मिळत नाही। आणि आता शासनाचं असं धोरण आहे की महिलांनी सगळ्या ह्याच्या प्रवाहात यावं, पण उद्या महिला दिनसुद्धा साजरा करण्यासाठी शासनाकडून पत्र आलेलं आहे की महिला जास्तीत जास्त महिला जमवून ग्रामसभा घेऊन महिलांना हुंडाबळी, स्त्री भ्रूण हत्या आणि महिलांना सक्षमीकरण हे 3 विषय ठेवलेले आहेत। पण जर महिला सक्षमीकरण महिला होणार कसं? जर महिलांना अशा जर घटना घडत असतील तर महिला सक्षमीकरण होणं शक्य नाही आहे। आणि त्यासाठी आम्ही असं ठरवलं आहे की उद्याच्या ग्रामसभेवर बहिष्कार घालायचा। ग्रामसभेसाठी कोणी महिला येणार नाही आणि हे जे आमचं आहे हे आम्ही जो निर्णय घेतला तो आम्ही शासनापर्यंत पोचवणार। आणि ह्या गोष्टीचा त्या अंतरा दुखंडेच्या मृत्यूचं गूढ जोपर्यंत उकलत नाही तोपर्यंत कोणतीही महिला सक्षमीकरणासाठी पुढे येणार नाही किंवा कोणीही प्रवाहात येणार नाही। आणि जर तिच्या मृत्यूचं गूढ उकललं नाही, उद्या ग्रामसभा महिला ग्रामसभा आहे आणि महिला ग्रामसभेच्या आधी जर ह्या गोष्टीचं ही जी गोष्ट ज्याने घडवली किंवा तिचं काही असेल, घातपात असेल किंवा मृत्यू असेल किंवा काही असेल, पण त्याचं जे आहे काय ते सगळं लोकांसमोर यायला हवं आणि तो आरोपी पण आमच्यासमोर यायला हवा किंवा आरोपीचा शोध पोलीस खात्यानं घेणं महत्त्वाचं आहे। नाहीतर प्रत्येक महिलेला आमच्या महिलांच्या मनात शंका आहे की आमचं उद्या कसं होईल। एक जर सुशिक्षित महिलेचा जर असा प्रकार होतो तर उद्या आम्ही सर्वसामान्य महिला आम्ही आमच्या कामासाठी बाहेर पडतो किंवा काय होतो जातो,
पण महिलेने असं म्हणजे महिला आता घाबरलेलीच आहे आमची वायंगणीची. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला आहे की याचा जास्तीत जास्त तपास निपक्षपाती व्हावा असं आमच्या सगळ्या महिलांचं म्हणणं आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.